आज हिंदुस्थानाची किंमत 2 रुपये, महाराष्ट्राची किंमत कवडी किंमत आणि ठाणे जिल्ह्याची किंमत 0 असा एक प्रकारचा लिलावच केलेला आहे हे दिसून येत आहे. कारण हा लिलाव केल्याशिवाय हजारो पिढ्या बसून खाता येणार नाही का? मग आता प्रश्न असा आहे की हा लिलाव केला कोणी आणि हे कसं शक्य आहे, हे सत्य आहे का? तर हे सत्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतः जे स्वातंत्र्य झालेलेच नाही, गुलामच आहेत, त्यांनीच विचार करावा की कसं सत्य असू शकतं, कसं सत्य आहे. सत्य आहे कारण आपण गुलाम हे सिद्ध झालेलं आहे. काल गुलाम होतो, आज आहे आणि उद्याही राहणार. मग स्वातंत्र्य कोण झालं? तर संविधानाचे ठेकेदार, राजकारणी पक्षनेते, राजकारणी लोक, पदवीधर प्रतिष्ठित समाजसेवक हे स्वतंत्र झाले. यांची हुकुमशाही, यांची दादागिरी नाही का, यांचंच सर्व चालतं आणि आपण मात्र गुलाम. मग आता यांचा विचार काय आहे की हजारो पिढ्या बसून खाण्यासाठी आता आपली हुकूमत तर चालू आहे, परंतु आपल्या पुढे हजारो पिढ्या बसून खाण्यासाठी काय करावं लागेल? तर आपण या हिंदुस्थानालाच विकून टाकू, पण लिलाव करू हिंदुस्थानाचा. पण हिंदुस्थानाला लिलाव करणं एवढं सोपं नव्हतं, नाही. तर मग काय करावं लागेल? सर्वप्रथम महाराष्ट्राला बर्बाद करणं गरजेचं आणि ठाणे जिल्ह्याला नष्ट करणं गरजेचं. म्हणून यांनी षडयंत्र स्वतंत्र चाल खेळून हिंदुस्थान 2 रुपये, महाराष्ट्र कवडी किंमत आणि ठाणे जिल्हा 0 अशी किंमत लिलाव केला. कोणाला केला? तर अनेक देशांना. मग आता अनेक देशांना हा लिलाव केल्यामुळे हे जर सत्य समोर आलं तर काय म्हणून काय होणार? शिक्षा होणार, जेल होणार, काय होणार? पैसे भरून सतून निघणार. तरी पण त्रासच आहे ना, टाईम नाही ना त्यांच्याकडे. त्यांना पुन्हा हिंदुस्थानातच बरबाद करायचं आहे. तर मग त्यांनी काय करावं? काय केलं? तर षडयंत्र सतून चाळ खेळली की ते कोणाला कळू येऊ नये आणि सुरुवात केली ठाणे जिल्ह्यापासून. ती कशी? ठाणे जिल्ह्याबद्दल स्वच्छ आणि सुंदर रोड बांधा, टावर्स बांधा, काचेच्या बिल्डिंग बांधा, बाहेरगावच्या कंपन्या मुंबईमध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये आणा आणि लोकांना भावूक करा आणि रोड, टावर्स, बिल्डिंग दाखवून शेत्या, नदी, नाले नष्ट करा आणि नष्ट झाल्यानंतर मग हळूहळू पुन्हा महाराष्ट्राबाहेर दुसरे राज्य असे घेणे सुरू करा आणि सर्व देशातील लोकांना इथे आमंत्रित करा. म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण. हे सत्य आहे. परंतु याच्यावर ना कोणी बोलत आहे ना बोलतं नाही. सत्य जगापुढे येतं नाही आणि जगापुढे आलंही तरी काय फायदा नाही, वेळ निघून गेलेली असणार आणि आता बोलायला कोणाला टाईम नाही. कारण जगात आपलं तर पडलेलं आहे आणि बोलणारे ते आमच्यासारखे आहेत. तर म्हणणार काय, तुम्ही गुलाम, बोलू शकत नाही. ही हो 2 रुपये द्या, आमची हुकूमत आहे. तर मग आता हुकूमत करणाऱ्या नीच लोकांसाठी काही पर्यायच नाही ना. कारण संविधान त्यांच्या हातात, ते जसं चालतील तसंच चालणार. त्यामुळे समाज जागृती करणे गरजेचं आहे आणि आपण सर्वांनी एकमेकांना सांभाळून घेऊन समाजापर्यंत आपले विचार पोचवणे गरजेचे आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणे गरजेचं आहे.